नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्कट सर. या ठिकाणी आज विशेष कारणास्तव आपण या ठिकाणी आलेले आहोत. लक्षात घ्या, आपला जो काही जुना विद्यार्थी आहे सचिन रघुनाथ कदम, मागच्या 1.5 वर्षापासून माझ्या सोबत तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आपल्याकडे क्लास केलेले आहेत आणि अत्यंत होतकरू हॉटेलवर जॉब करून शिकणारा मुलगा. आज त्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या बळावर त्याच्या आईवडिलांचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण केलेले आहेत आणि त्याने विशेष सांगण्यासारखं असं आहे की मागच्या 1.5 वर्षात त्याने आतापर्यंत डिफेन्सच्या 5 पोस्ट मिळवल्या आहेत आणि त्याने आर्मीची 5 वर्षाची ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्याने मिळवलेल्या पोस्ट अशाप्रमाणे आहेत. एक पोस्ट आहे नेव्ही SSR, त्यानंतर आर्मी GD, BSF, CRPF आणि आता जो जॉईनिंग करणार आहे ती पोस्ट आहे त्याची आर्मीची AMC नर्सिंगची. मी त्याला अशी विनंती करतो की त्याने तुमच्याशी 2 मिनिटे या ठिकाणी हितगुज साधावं प्लीज. सचिन. राम राम सगळ्याला. माझं नाव सचिन रघुनाथ कदम. मी मार्कर सरच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून आहे. मी सुरुवातीला मार्कर सरचे फक्त 2च महिने मॅथचे क्लास केले. त्याच्यानंतर वेळोवेळी सरांनी मार्गदर्शन केलं मला. पण सरचे ते 2 महिन्याचा क्लासचा मला एवढा फायदा झाला की माझं मॅथ इतकं परफेक्ट झालं की मी ज्या बी एक्झामला बसलो डिफेन्सच्या, ती सगळे एक्झाम मी क्वालिफाय झालो. अशी एक बी एक्झाम नाही की मी ज्याला क्वालिफाय झालो नाही. त्याच्यानंतर मी एक्झाम देत गेलो, फिजिकल देत गेलो. त्याच्यानंतर एका मागे एक पाठ माझे 5 रिझल्ट आले आणि त्याच्यात मी अग्निवीरमध्ये ट्रेनिंगसुद्धा केली. पण ट्रेनिंग करत असताना मध्येच माझा दुसरा रिझल्ट आला. तर मी मराठा लाईट इन्फंट्री बेळगावला मी ट्रेनिंग करत होतो. तर मी तिथे राजीनामा देऊन आता घरी वापस आलो आहे आणि AMC सेंटर लखनौला आता ट्रेनिंगला जाणार आहे. तर सरांचे खूप म्हणजे माझ्या या सक्सेसफुल थोरीमध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. तसं माझ्या आईवडिलाचा बी खूप मोठा वाटा आहे. म्हणजे माझी कंडिशन नव्हती की जॉब मिळवून म्हणून मी, पण काय आता ते सरचं एवढं हे की मी काही शब्दात सांगू शकतच नाही. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. आतोनात कष्ट करून सचिनने ही पोस्ट मिळवलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान त्याच्या आईवडिलांनी जे कष्ट केलेत आणि तो त्यांच्या आईवडिलांच्या विश्वासाला सार्थ ठरला. त्याबद्दल मी त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याला उत्तरोत्तर चांगलं यश मिळावं ही विनंती म्हणजे ही विनंती ईश्वराकडे करतोय. आणि तुमच्या सुद्धा आयुष्यात असे दिवस येणार आहेत. सर्वांनी आतोनात कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही. ओके, थांबूया. पुन्हा अभिनंदन सचिन. धन्यवाद.